स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडियाचा हरित संकल्प गो ग्रीन सोबत शेगावात वृक्षारोपण. फोटो सेशनपुरते वृक्षारोपण नव्हे तर झाडे जगविण्याचा निर्धार. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व्हॉइस ऑफ मीडिया आणि गो ग्रीन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगावातील तुलसीनगर व मंगलम नगर परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. केवळ फोटो सेशनपुरते वृक्षारोपण न करता लावलेली झाडे जगविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तहसीलदार प्रज्ञा काकडे, शहर ठाणेदार निमिष मेहत्रे व ग्रामीण ठाणेदार प्रवीण लिंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध देशी व औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या झाडांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी आयोजकांनी स्वीकारली आहे. गेल्या 7 वर्षापासून गो ग्रीन फाउंडेशन शेगाव परिसरात पर्यावरण संवर्धनाचे कार्य करीत असून आतापर्यंत सुमारे 10,000 झाडांचे संगोपन करून 9 वनांची निर्मिती केली आहे. व्हॉइस ऑफ मीडियानेही सामाजिक बांधिलकी जपत या हरित उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यावेळी डॉक्टर अतुल पाटील, डॉक्टर PM भुतडा, रमेश चांडक, डॉक्टर अभय गोयनका, फहीम देशमुख, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास, नानाराव पाटील, दिनेश महाजन, महेंद्र मिश्रा, सतीश अग्रवाल, रवी शेगोकार, समीर शेख यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य, गो ग्रीन फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओमकार वनला मान्यवरांची भेट. वृक्षारोपणानंतर मान्यवरांनी स्वर्गीय ओमप्रकाशजी गोयनका यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गो ग्रीन फाउंडेशनतर्फे साकारण्यात आलेल्या ओमकार वनला भेट दिली. या निसर्गरम्य उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. 80 झाडे जगविण्याचा हरित संकल्प. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया आणि गो ग्रीन फाउंडेशनतर्फे वर्षभरात 80 झाडे लावून ती 100% जगविण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षारोपणाच्या या उपक्रमातून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची सकारात्मक जोड देण्यात आली. आज 15 ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिन या समारंभाचा औचित्य साधून गो ग्रीन फाउंडेशन आणि व्हॉइस ऑफ मीडिया शेगाव यांच्यातर्फे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या अंतर्गत शेगाव तालुक्यात अनेक झाडे इथे लावण्यात आली आणि ओमकार वन म्हणून गो ग्रीन फाउंडेशन आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांनी जे ही संकल्पना सुचवलेली आहे आणि ओंकार वन म्हणून जे डेव्हलप केलेलं आहे मियावाकी प्रोजेक्ट जो आहे त्यामध्ये अनेक झाडांचं फक्त वृक्षारोपणच नाही तर वृक्ष संवर्धन, वृक्ष जतन करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. तर अतिशय सुंदर पद्धतीने ते सर्व सदस्य यामध्ये काम करत आहेत आणि अनेकांचे हातभार यामध्ये लागलेले आहेत. ते आपण पाहू शकता की इथे जे वृक्षांचं संगोपन त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे ते त्यांच्या कामातूनच दिसत आहे आणि हा खूप स्तुत्य आणि अतिशय उत्तम असा उपक्रम आहे. म्हणजे याच पिढीसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी हे खूप उपयोगी आहे. कारण आपण आता बघतो की पर्यावरणाचा ऱ्हास, विकासाच्या अनुषंगाने विकास होताना जो पर्यावरणाचा ऱ्हास होतोय तोच आपल्याला विकास साधत पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे, पर्यावरणाचं संगोपन करायचं आहे. त्यासाठी हे असे उपक्रम खूप हातभार लावणार आहेत. त्यामुळे मी व्हॉइस ऑफ मीडिया आणि गो ग्रीन फाउंडेशन यांचं खूप आभार मानते, त्यांचं खूप कौतुक करते की त्यांनी खूप छान संकल्पना ही राबवलेली आहे आणि त्यांना विनंती आहे की इथून पुढे देखील त्यांनी याच पद्धतीने अजून झपाट्याने आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करावं, जेणेकरून आपल्याला शेगाव शहर जे आहे आणि एकूणच शेगाव तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने याचा प्रतिसाद मिळेल. आणि सर्व नागरिकांना देखील विनंती आहे की त्यांनी या सर्व संकल्पनेमध्ये, या अभियानामध्ये आपला देखील हातभार लावावा आणि आपलं देखील योगदान द्यावं. धन्यवाद.